Today we are going to learn new lesson. Know the occupations. Occupations म्हणजे व्यवसाय, विविध व्यवसाय. तर या व्यवसायांसंबंधी माहिती करून घ्या. नो म्हणजे माहिती करून घ्या. तर आता याच्यामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या काही व्यवसायांची माहिती दिलेली आहे. विद्यार्थी मित्रांनो, खरं तर अनेक लोक अनेक वेगवेगळ्या प्रकारचे व्यवसाय करत असतात. त्याच्यामधून त्यांना त्यांचे पैसे मिळत असतात आणि त्यांचा उदरनिर्वाह होत असतो. तर त्यापैकी काही व्यवसायांची इथे तुम्हाला ओळख करून दिलेली आहे. ठीक आहे. नाव रीड क्वेश्चन ए. लुक, लिसन अँड रिपीट. बघा, ऐका आणि पुन्हा म्हणा. ओके. आता बघा. धिस इज सिद्धेश. हा सिद्धेश आहे. म्हणजे तुम्हाला चित्रामध्ये जो माणूस दिसतो आहे त्याचं नाव काय आहे? सिद्धेश. ही इज अ मेकॅनिक. मेकॅनिकचा अर्थ आहे यंत्रे दुरुस्त करणारा. तर तो कोण आहे? मेकॅनिक आहे, म्हणजे यंत्र दुरुस्त करणारा आहे. त्यांनी ते ट्रेनिंग घेतलेलं आहे. तो शिकला आहे की यंत्र दुरुस्त कसं करायचं आणि तो त्याचा व्यवसाय आहे. ही युजेस अ स्पॅनर. आता हे काम करताना म्हणजे यंत्रे दुरुस्तीचं काम करताना त्याला प्रमुख कोणती साधनं लागतात. तशी तर अनेक साधनं लागतात, पण प्रमुख कोणती साधनं लागतात हे त्यांनी दिलेलं आहे की ही युजेस अ स्पॅनर. तो स्पॅनर वापरतो. ही युजेस अ स्क्रूड्रायव्हर. तो स्क्रूड्रायव्हर वापरतो. तुम्ही अनेक मशिनरींमध्ये छोटे छोटे नट बोल्ट लावलेले पाहिले असतील. वेगवेगळे पार्ट्स एकत्र करून त्यांना नट बोल्टने फिक्स केलेलं असतं. तर ते जे नटबोल्ट असतात ते काढण्यासाठी स्पॅनर नावाचं साधन वापरलं जातं. तुमच्यापैकी अनेकांना हे माहितीसुद्धा असेल किंवा कदाचित तुमच्या घरीसुद्धा हे साधन असेल. ठीक आहे. त्याच्यानंतर स्क्रूड्रायव्हर म्हणजे जे स्क्रू व्यवस्थित फिरवून बसवलेले असतात ते स्क्रूड्रायव्हर काढण्यासाठी ते उलट्या दिशेने परत फिरवावे लागतात. त्याच्यासाठी स्क्रूड्रायव्हर हे साधन वापरलं जातं. तर अशी दोन प्रमुख साधनं हा मेकॅनिक वापरतो. ही रिपेअर्स मशीन्स. तो यंत्रे दुरुस्ती करतो. आलं लक्षात? मग कोण आहे तो सिद्धेश? तो आहे मेकॅनिक. आणि त्याची प्रमुख वापरायची साधनं कोणती आहेत? स्पॅनर आणि स्क्रूड्रायव्हर. आणि त्याचं काम काय आहे की तो सगळी यंत्र दुरुस्त करतो. आलं लक्षात? आता शेजारचं चित्र बघा. धिस इज अब्दुल. हा अब्दुल आहे. ही इज अ कार्पेंटर. तो कार्पेंटर आहे. कार्पेंटर म्हणजे कोण? सुतार. सुतारकाम करणारा तो आहे आणि त्याचं नाव काय आहे? अब्दुल. ही युजेस अ सॉ. सॉ म्हणजे काय? करवत. आता सॉचे दोन अर्थ आहेत बरं का. सॉ म्हणजे करवत पण अर्थ होतो आणि SEEC म्हणजे बघण्याचा पास्ट टेन्ससुद्धा सॉ असं होतं. म्हणजे मी हे बघितले तर आय सॉ असं आपण म्हणू शकतो. पण आता इथे करवत हा अर्थ घ्यायचा आहे. तर कार्पेंटर लोकांची जी प्रमुख साधनं असतात त्याच्यात करवत हे एक प्रमुख साधन असतं. पुढे काय म्हणलं बघा. ही युजेस अ टेप मेजर. म्हणजे मोजमाप करण्याचा जो टेप त्याच्या गळ्यात दिसतोय बघा, तर त्या टेपनी त्याला माप घ्यावं लागतं ना, की ते लाकूड किती अंतरावर कापायचं आहे, त्याचे किती मापाचे तुकडे करायचे आहेत, असं त्याला ते बघावं लागतं. त्याच्यासाठी त्याला त्या टेप मेजरची खूप गरज असते. ही मेक्स थिंग्स फ्रॉम वूड. वूड म्हणजे लाकूड. तर तो लाकडापासून वस्तू तयार करतो. आता कार्पेंटर काकांचं काम काय आहे बघा बरं. तुम्हाला लक्षात येतं आहे का? आता पूर्वीच्या काळी दारं, खिडक्या सगळंच लाकडी असायचं, हो की नाही? आता खिडक्यांच्या चौकटी ज्या असतात त्या लोखंडी असतात काही ठिकाणी, पण बऱ्याच ठिकाणी लाकडी असतात. तर त्या दारांच्या किंवा खिडक्यांच्या चौकटी तयार करणे. त्याच्यानंतर आता दारं जरी खिडक्यांची जी दारं असतात ती आता काचेची असतात, पण पूर्वीच्या काळी ती पण लाकडी असायची. किंवा मेन डोअरसुद्धा आपलं लाकडी असतं. आणि आपल्या घराच्या बांधकामामध्ये अनेक लाकडाच्या साधनांची आपल्याला गरज पडत असते. तर हे सगळं काम कोण करतं? तर कार्पेंटर काका करतात. घरामध्ये फर्निचर असतं. फर्निचर करण्यासाठी सुद्धा कार्पेंटर काकांची आपल्याला गरज पडते. तर लक्षात आलं तुमच्या की अब्दुल नावाचा हा जो कार्पेंटर आहे म्हणजे सुतार आहे, तो कोणती प्रमुख साधनं वापरतो? तर करवत आणि मोजमाप करण्याची ती पट्टी म्हणजे टेप मेजर. आलं लक्षात?
आता पुढच्या चित्रामध्ये तुम्हाला कम्प्युटरवर कोणीतरी काम करताना दिसतंय बरं का. बघूया आता ही कोणाची माहिती आहे. धिस इज प्रणाली. ही प्रणाली आहे. म्हणजे ही जी मुलगी तुम्हाला दिसते आहे काम करताना, तिचं नाव काय आहे? प्रणाली. शी इज अ मॅनेजर. ती कोण आहे? मॅनेजर आहे. शी युजेस अ कम्प्युटर. मग ती तिचं काम करण्यासाठी काय करते, काय वापरते? तर सगळ्यात प्रमुख साधन म्हणजे कम्प्युटर, म्हणजे संगणक. शी युजेस अ प्रोजेक्टर. आता ती प्रोजेक्टरसुद्धा वापरते. तिथं पलीकडे ठेवलेला पण दिसतोय बघा, तिच्या शेजारी प्रोजेक्टरसुद्धा आहे. आणि शाळेमध्ये पण प्रोजेक्टर असतो, हो की नाही? त्याच्यामुळे तुम्हाला मोठ्या पडद्यावर तुम्हाला अभ्यासाचे व्हिडिओ किंवा इतर काही माहिती बघता येते. शी वर्क्स इन ॲन ऑफिस. मग आता ती काम कुठे करते? ती ऑफिसमध्ये, म्हणजे एका कार्यालयामध्ये काम करते. मग कोण आहे ही प्रणाली? मॅनेजर आहे. आणि ती काय काय वापरते काम करताना? कम्प्युटर वापरते आणि प्रोजेक्टर वापरते. ही प्रमुख साधनं वापरते. आणि ती काय काम, कुठे काम करते? तर ती ऑफिसमध्ये काम करते, कार्यालयामध्ये काम करते. आलं लक्षात? आता पुढचं चित्र बघा. या चित्रामध्ये कोण आहे हे तुम्ही चांगलंच ओळखलं असेल, हो की नाही? कोण आहेत बरं हे? हे आहेत ट्रॅफिक पोलीस काका. आता इथे काय म्हणलं बघा. धिस इज किशोर. हा किशोर आहे. ही इज अ ट्रॅफिक पोलीस. तो ट्रॅफिक पोलीस आहे, म्हणजे तो वाहतूक पोलीस आहे. ही युजेस अ व्हिसल. मग त्याची काम करतानाची वापरायची प्रमुख साधनं काय आहेत? तर व्हिसल म्हणजे शिट्टी. ही युजेस अ बॅटन. आता ती त्यांच्या हातामध्ये जी छोटी काठी तुम्हाला दिसते आहे त्याला बॅटन असं म्हणतात. त्याचा ते उपयोग ट्रॅफिक कंट्रोल करताना रस्ता दाखवण्यासाठी किंवा दिशा दाखवण्यासाठी सुद्धा करतात. ही डायरेक्ट्स ट्रॅफिक. आता ते ट्रॅफिकला नीट दिशा देतात. म्हणजे काय करतात की सहसा चौकांमध्ये ट्रॅफिक जॅम होण्याची जास्त शक्यता असते, हो की नाही? कारण की मोठ्या मोठ्या रस्त्यांवर आणि चौकांमध्ये रहदारी खूप असते. मग हे रहदारीवर नियंत्रण मिळवण्याचं किंवा रहदारीला योग्य दिशा देण्याचं काम ते काका करत असतात. आता ट्रॅफिक सिग्नल अनेक ठिकाणी शहरांमध्ये असतात, पण असं असतानासुद्धा तिथे ट्रॅफिक पोलीससुद्धा उपस्थित असतात. कारण जर कोणी शिस्त मोडायचा प्रयत्न केला, वाहतुकीची शिस्त मोडण्याचा प्रयत्न केला, तर ते ट्रॅफिक पोलीस काका त्या व्यक्तीला व्यवस्थितपणे समजावून सांगतात आणि सगळी ट्रॅफिक कंट्रोलमध्ये ठेवण्याचा प्रयत्न करत असतात. आता पुढचं चित्र बघा. धिस इज सिया. ही सिया आहे. शी इज अ शेफ. ती शेफ आहे. शेफ म्हणजे काय? स्वयंपाक करणारा आचारी. शी वर्क्स इन द किचन. ती स्वयंपाकघरात काम करते. शी युजेस पॉट्स, पॅन्स, नाईव्स अँड स्पून्स. आता स्वयंपाक करण्यासाठी ती कोणती कोणती प्रमुख साधनं वापरते? पॉट्स म्हणजे विविध भांडी, पॅन्स म्हणजे कढया किंवा तवे, नाईव्ज म्हणजे सुऱ्या आणि स्पून्स म्हणजे वेगवेगळे चमचे. या प्रमुख साधनांनी ती काम करत असते. शी कुक्स टेस्टी फूड. ती खूप रुचकर, टेस्टी म्हणजे रुचकर किंवा चवदार अन्न तयार करते. आता एका प्रकारे बघितलं तर तुमच्या घरामध्ये कोण करतं स्वयंपाक? तुमची आई करते, हो की नाही? तर मग आई स्वयंपाक करताना प्रमुख काय काय साधनं वापरते? तर ती भांडी वापरते विविध, हो की नाही? त्याच्यानंतर पॅन, कढई अशी प्रमुख साधनं ती वापरत असते. वेगवेगळे चमचे वापरते. तसंच इथे ही सिया जी आहे ही शेफ आहे. त्यामुळे बहुतेक तरी ती एखाद्या मोठ्या हॉटेलमध्ये काम करते आहे. तिच्या वेशभूषेवरून ते लक्षात येतं आहे. तर आलं लक्षात तुमच्या? आता पुढचं चित्र बघा. धिस इज वर्षा. ही वर्षा आहे. शी इज अ सिंगर. ती गायिका आहे. सिंगर म्हणजे कोण? गायक किंवा गायिका. तर ती गायिका आहे. शी युजेस तनपुरा टू प्रॅक्टिस. ती प्रॅक्टिस करण्यासाठी म्हणजे रियाज करण्यासाठी गाण्याचा काय वापरती आहे? तनपुरा. दिसतोय की नाही तुम्हाला चित्रामध्ये? शी युजेस तबला फॉर रिदम. रिदम म्हणजे ताल किंवा ठेका. त्याच्यासाठी ती तबल्याचा वापर करते. शी सिंग्स स्वीट सॉंग्स. ती खूप गोड गाणं म्हणते किंवा गोड गाणी गाते. आलं लक्षात? मग कोण आहे ती? सिंगर आहे म्हणजे गायिका आहे. आणि ती रियाज करण्यासाठी काय काय वापरते? तनपुरा आणि तबला. समजलं तुम्हाला?
तर लक्षात आलं का तुमच्या की ऑक्युपेशन्स कोणते कोणते आहेत. आता या म्हणजे या लेसनमध्ये तुम्हाला 6 ऑक्युपेशनची ओळख झालेली आहे, पण प्रत्यक्षामध्ये अनेक ऑक्युपेशन्स असतात बरं का, अनेक व्यवसाय असतात, त्याची पण माहिती तुम्ही करून घ्यायची आहे. तर आता तुमचा अभ्यास काय आहे की हा धडा तुम्ही मोठ्याने वाचायचा आहे आणि थोडे काही अवघड शब्द याच्यामध्ये आलेले आहेत. अर्थातच मी तुम्हाला स्क्रीनवर ते अर्थासहित देणार आहे, पण म्हणून तुम्ही धडा वाचताना मोठ्याने आणि शक्यतो 2दा वाचा, म्हणजे मग त्या इंग्रजी शब्दांचा उच्चारसुद्धा तुमचा व्यवस्थितपणे येईल. समजलं तुम्हाला? आणि जे मी न्यू वर्ड्स देणार आहे ते वहीमध्ये लिहून घ्या आणि ते पाठही करा.